आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपा सोलापूर जिल्हा प्रभारीपदी निवड. नाईक निंबाळकर, गोरे आणि सातपुते यांच्या जोडीला आता पडळकर. 2029च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं मिशन 2029 लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये युवकांचे आयडॉल बनलेले धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर माढा लोकसभा पश्चिम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माढा लोकसभेचा पराभवाचा कलंक पुसून काढण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते या खमक्या नेते मंडळींच्या जोडीला आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर हे प्रथमच भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेत. तसेच सांगली जिल्हा परिषदेवरही भाजपानं त्यांच्या नेतृत्वाखाली लक्षणीय यश मिळवलंय. आता आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर जिल्ह्यात प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना जनसत्ता मराठी न्यूज तसेच माळशिरस तालुका व माढा लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.